बातमी नाशिकमधून आहे। नाशिकचा महापौर आणि उपमहापौर आता ठरलेला आहे। नाशिकच्या महापौरपदी हिमगौरी आडकेंची निवड झाली आहे, तर शिवसेनेचे विलास शिंदे हे उपमहापौरपदी विराजमान होत आहेत। उपमहापौर निवडीनंतर विलास शिंदेंना अश्रूसुद्धा अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान नाशिकमध्ये अखेरच्या क्षणी भाजप शिवसेना युती झाली। शिवसेना भाजप सोबत सत्तेमध्ये सहभागी होणार आहे। राष्ट्रवादी मनसेचाही भाजपला पाठिंबा पाहायला मिळतोय। ठाकरे गटाचा विरोधी पक्ष नेते होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकात भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे एकत्रित आली आहे, तर भाजपच्या हिमगौरी आडके महापौर, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे विलास शिंदे हे उपमहापौर होणार आहेत। ऐन वेळेस नाशिक महापालिकेत भाजप शिवसेनेची युती झालेली आहे। अण्णा, ऐन वेळेस जे युती झाली, आपल्याला जे उमेदवारी अर्ज मिळाले, माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी यापूर्वीच आम्हाला तशा सूचना केल्या होत्या आणि हे संपूर्ण जे श्रेय आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये महायुतीचं हे माननीय शिंदे साहेब आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय गिरीश भाऊ महाजन आणि माननीय दादाजी भुसे साहेब। काय आव्हान वाटतं? नाही, अजून प्रक्रिया सुरू व्हायची, नंतर बोलतो। आपल्यासोबत शिवसेनेचे जे उपनेते आहेत, अगदी कालपर्यंत भाजप खरं तर स्वतंत्र निवडणूक हे नाशिक महापालिकेत लढले होते। महापौर आणि जे आहेत उपमहापौर हे भाजपचेच होईल असं वाटत होतं, पण ऐन वेळेस काय चमत्कार? नाही, हा चमत्कार नाही, हा आणि चमत्कार कोणी करू शकतं महाराष्ट्रात तर ते माननीय एकनाथ शिंदे साहेब करू शकतात। मला वाटतं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या आदेशानंच आज या ठिकाणी आम्ही सर्वजण सत्तेत बसतो आहोत। माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं की पुढे सिंहस्थ आहे आणि नाशिकच्या विकासासाठी आपण एकत्र असलं पाहिजे। आपण केंद्रात आणि राज्यात एकत्र आहोत, तर नाशिकमध्ये आपण एकत्र असलं पाहिजे, असे आदेश माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आणि त्याचं पालन आज आम्ही करतो आहोत। खरं तर दादा, आपल्याकडनं पण 2-3 लोकांनी जे उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्या लोकांनी मागे हा, इच्छुक बरेच जण असू शकतात, त्याबद्दल काही दुमत नाही, परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं विलास शिंदे यांनाच उपमहापौर पदाची उमेदवारी द्या आणि त्या पद्धतीचे व्हीप आता आम्ही बजावतो आहोत। तर अशा पद्धतीचं व्हीप नाशिक महापालिकेमध्ये बजावण्यात आलेलं आहे। ऐन वेळी भाजप शिवसेनेची युती नाशिक महापालिकेमध्ये झालेली आहे, त्यामुळे शिवसेनेकडनं विलास शिंदे यांनी जे आपलं जे उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहे, त्यामुळे अगदी काही वेळानंतर ही संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया होईल आणि त्यानंतर भाजपचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर हे नाशिक महापालिकेमध्ये विराजमान होतील। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।